जाऊ देतस याला? अगं वास्तविकता हा कृष्ण जात नाही, या गोपिकांचा प्राण या रथातनं जातो. राधाराणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत, रथाच्या आडवी राधाराणी झालेल्या आहेत. याच्याकरता मी काय काय केलेलं माहिती आहे? याला घेऊन अक्रूरा तू जातोस, शिव्या देऊ लागल्या त्या अक्रूराला. अक्रूराच्या अंडाळा तुझं कोणी रे धाडीला? का घात करू आला असेल? कशा करता आलास तू? आमचा घात करण्याकरता आलास का तू? ब्रह्मदेवाला शिवा देऊ लागला, हे विधात असते ब्रह्मदेवा, तू सुद्धा आमच्यावरती कोपलास का? कशा करता आमचा हा प्राण घेऊन चाललेला आहेस तू? सगळ्या गवळणी रथाच्या आडव्या झाल्या. या रथाचं चाक पहिले या गवळणींच्या अंगावर न्या, इथं रक्ताचा पाठ वृंदावनात सारा, आणि मग या कृष्णाला घेऊन जा. रथामध्ये भगवंत आरूढ झालेले आहेत. आपल्या आईच्या मुखाकडे पाहिलेला आहे. त्या गवळणींना सांगितलेला आहे, त्याचा शोक आवरलेला आहे की मी 2 दिवसामध्ये परत येतो. आईला सुद्धा हेच सांगितलं. भगवंत त्या प्रसंगी खोटं बोलले. वास्तविकता हा येण्याकरता कधी गेलाच नाही, आणि जसा गेला तसा पुन्हा यांच्यात कधी आलाच नाही. पण 2 दिवसाकरता मी जातोय म्हणून सर्वांचं सांत्वना केलेली आहे. का 2 दिवसाकरता जातोय म्हणून? उद्धवाला हा प्रसंग सांगतात बरं का भगवान श्रीकृष्ण. हेच उद्धव म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. या उद्धवाला हा प्रसंग सांगतात भगवंत की उद्धवा, मी त्या प्रसंगी खोटं बोललो. का खोटं बोललो माहित आहे का उद्धवा? तू माझा मित्र आहेस, तू माझा प्राण सखा आहेस उद्धवा, म्हणून मी तुला सांगतो. अरे ज्या रथाचा वेग होता ना, त्या रथाच्याच वेगानं माझी माता यशोदा धावत होती. त्या रथाच्या चाकाच्या वेगानं गवळणी धावत होत्या. रथाच्या चाकाचा वेग आणि त्यांच्या पायाचा वेग एक होता. त्यांना जर आवरलं नसतं तर त्या सगळ्या त्या ठिकाणी सगळ्यांनी जीव सोडला असता. याच्याकरता मी खोटं बोललो की मी 2 दिवसामध्ये परत येणार आहे. वास्तविकता मी कधी जाण्याकरता त्या ठिकाणी आलोच नाही. हे उद्धवा, पण या प्रसंगी मला आता सहन होत नाही. मी तसा मथुरेमध्ये आलो. मथुरेमध्ये आल्याच्या नंतर ही मथुरा कंचनाची नगरी आहे. यह मथुरा कंचन कर नगरी. कंचन म्हणजे सोनं. ही मथुरा सगळी सोन्याची आहे. पण या मथुरेमध्ये मला 1 दिवस सुद्धा सुखानं झोप लागली नाही. का? कारण माझं वास्तविकता सुख कुठं जडले नाही, तर त्या गोपिकांच्या मध्ये जडले नाही. त्या गोपिका माझं रात्रंदिवस जे आठवण काढतात, माझं रात्रंदिवस स्मरण स्पंदन करतात ना, त्याला मला झोप लागत नाही, त्याला मला जेवण जात नाही. म्हणून उद्धवा, मी तुला एक काम देतोय आता. कोणतं? मला अजूनही माहित आहे उद्धवा की मी जसा त्या दिवसापासून मथुरेला आलो, त्या दिवसापासून गोपिका तिथं शोक करतात. माझी माता यशोदा शोक करते, माझे पिता नंद शोक करतात, माझे मित्र वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, पेंद्या, मधुमंगल शोक करतात, 9 लक्ष गोपाळ शोक करतात. एवढंच नाही तर त्या गोकुळातल्या त्या